राज्यसभा उमेदवारी संदर्भात मुंबईमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी बैठक होतीये। राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। याच जागेसाठी नवनीत राणा यांनी देखील भेट घेतल्याची चर्चा होती। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांची नवनीत राणांनी भेट घेतल्याची चर्चा होती, पण ही जागा राष्ट्रवादीची आहे आणि त्या जागेवरती आमचाच उमेदवार असेल असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलेलं होतं। या जागेसाठी छगन भुजबळ आग्रही आहेत आणि त्यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, राज्यसभेसाठी भुजबळांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे आणि पार्थ पवार सुद्धा काही नावांसाठी आग्रही आहेत असं सूत्र सांगतायत। नेमकं काय राष्ट्रवादीच्या गोटात घडतंय राज्यसभेच्या एका जागेवरून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या वळीतील सीजे हाऊस निवासस्थानी सुरू झालेली आहे। या बैठकीला खासदार पार्थ पवार यासोबतच मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील ही प्रमुख मंडळी उपस्थित आहेत आणि या बैठकीमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाची चर्चा होणार आहे। सध्या छगन भुजबळ यांना आपल्याला राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। यापूर्वी देखील त्यांना तसं आश्वासन देण्यात आलं होतं आणि त्यामुळे त्यांना हा दावा कायम ठेवलेला आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं कोणाचं नाव अंतिम होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरीकडे काल आपण पाहिलं की नवनीत राणा या देखील आल्या होत्या, त्यांना त्यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली होती आणि त्या देखील उमेदवारीसाठी कुठेतरी त्यांचे प्रयत्न चालू आहेत अशी एक चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती। त्यामुळं आता या आजच्या बैठकीमध्ये कुणाचं नाव अंतिम होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। छगन भुजबळ यांना ज्या पद्धतीनं पक्षामध्ये न्याय लावण्यात येतो की सुनील तटकरे ज्या पद्धतीनं खासदार आहे, त्यांची मुलगी मंत्री आहे, अशाच पद्धतीनं अजित पवार यांच्या कुटुंबामध्ये देखील पाहायला मिळते। तसंच न्याय भुजबळ कुटुंबियांच्या बाबतीत का नाही असा देखील काही दिवसांपूर्वी भुजबळांच्या कार्यकर्त्यांना आग्रह केला होता, किंबहुना भावना व्यक्त केल्या होत्या। त्यामुळे या भावनेचा आजच्या या बैठकीत विचार होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। समीर भुजबळ यांना मंत्री करावं अशी देखील एक मागणी प्रामुख्यानं या कार्यकर्त्यांची बरोबर आहे। त्यामुळे भुजबळ कुटुंबियांच्या, भुजबळ समर्थकांच्या मागण्या बैठकीत मान्य होतात का आणि राज्यसभेवर कोणाचं नाव निश्चित होतं याकडे लक्ष असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.